सावरगाव येथे जातीय द्वेषाच्या भावनेतून मातंग समाजातील बँड मालक व कलाकारांवर प्राणघातक हल्ला। दिनांक 25 एप्रिल 2024 रोज गुरुवारला लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व मातंग समाज एकीकरण समितीच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी काटोल तसेच तहसीलदार साहेब काटोल संबंधित गुन्ह्यांमध्ये आरोपीस अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल व्हावे व कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले। दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी सावरगाव येथे जातीय द्वेषाच्या भावनेतून मातंग समाजातील मौजा मालापूर तालुका नरखेड येथील मातंग समाजाचे नामे संजय अभिमन्यू ठोसर मुक्काम मालापूर वय 48 वर्षे यांच्या मालकीची श्री दादाजी धुनेवाले बँड पार्टी मालापूर येथे असून त्यांनी भदाडे मोहगाव तालुका नरखेड येथील तेली समाजाचे नामे श्री चिंदूजी मदनकर अंदाजे वय 58 वर्ष यांच्या मुलाचे नाव मयूर चिंदूजी मदनकर अंदाजे वय 26 वर्ष लग्नाचे वाजंत्री काम करण्याचा ऑर्डर घेतला होता। लग्न लागल्यानंतर रात्री 9:30 वाजता उर्वरित रक्कमेची मागणी श्री संजय ठोसर यांनी चिंदूजी मदनकर यांच्याकडे केली। ही मागणी करीत असताना सोबत बँड पथकातील काही कलाकारही होते, मात्र चिंदूजी मदनकर यांनी आणि मयूर चिंदूजी मदनकर आणि मामा यांनी पैसे न देता जातीवाचक शिवीगाळ आणि अश्लील शिवीगाळ करून पैसे न देण्याची धमकी दिली। या प्राणघातक हल्ल्यात बँड पथकातील कलाकार अजय ठोसर, शुभम ठोसर, अनिल ठोसर यांना सुद्धा बेदम मारण्यात आले व पोलीस तक्रार केल्यास सर्व परिवारांना जीवानिशी मारण्याची धमकी देण्यात आली। संतोष पोटपुडे लवजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष 20/4/2024 रोजी सावरगाव येथे जो समाजद्वेषातून जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा सर्व समाज बांधवांनी निषेध नोंदवलेला आहे असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी लवजी शक्ती सेनेची मागणी मातंग समाजाची मागणी असून आरोपीवरती अनुसूचित जाती जनजाती कायदा अंतर्गत त्याला दंड देण्यात यावा। जो पीडित आहे ज्याला मार लागलेला आहे 307चा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात यावा, जेणेकरून या नागपूर जिल्ह्यामध्ये या झालेल्या घटनेपासून समन्वय साधून समजून परत अशी घटना होणार नाही याची दक्षता शासकीय प्रशासनानं बाळगायला हवी। म्हणून अशा आरोपीला जास्त कठोरातली कठोर शिक्षा होणे गरजेचं आहे। लवजी शक्ती सेनेच्या वतीने माननीय DYSP साहेबांना भेटून आम्ही आमची मागणी त्यांना सांगितली आहे की कुठलाही आरोपी जो आरोपी असतो, जो गुन्हेगार असतो तो कुठल्याही समाजाचा नसतो। गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगारच असतो, गुन्हेगाराची कुठली जातच नसते। म्हणून अशा गुन्हेगाराला जास्तीत जास्त योग्य ती कडक कारवाई यांच्यावर करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। यानंतर आम्ही आता गृहमंत्री साहेबांसोबत सुद्धा भेटून त्यांना निवेदन सादर करून या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यास भाग पाडून या प्रकरणात आरोपीवर जे कठोरातली कठोर कारवाई असेल ती करण्याचे प्रयत्न करणार आहोत। आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 74 98 78 12 73 या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा। धन्यवाद।